लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावे. जयांची केलिया स्मरण, जयांची केलिया स्मरण, होय सकळे विद्येची अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. नामा संकीर्तन साधन पै सोपे, नामा संकीर्तन साधन पै सोपे. जळतील पापे जन्मांतरीचे, नलगती सायास जावे वनांतरा. सुखे तोगरा नारायण विठ्ठल. आवाज द्या थोडा. हरी. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग. जगद्गुरु जगत वंदनीय संत श्रेष्ठ संत शिरोमणी देहू निवासी सदैव वैकुंठाला गमन करणारे, ज्यांना ज्ञानाचा सागर, भक्तीचा आगर आणि वैराग्याचे शिखर एवढेच नव्हे तर या धर्तीवरील तिसरे जगद्गुरु ज्यांना म्हणतात ते म्हणजे जगद्गुरु तुकोबराय विठ्ठल. पहिले जगद्गुरु होऊन गेले ते म्हणजे भगवान गोपाल कृष्ण. वसुदेव सुतम देवम कंसचानूरदमर्दनम देवकी परमानंदम कृष्ण मध्ये जगद्गुरु. आणि दुसरे जगद्गुरु होऊन गेले ते म्हणजे आद्यगुरु शंकराचार्य. आणि तिसरे जगद्गुरु ज्यांनी पंचमवेद असणारा गाथा आपल्या सर्वांच्या उद्धाराकरता निर्माण केला असे असणारे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संप्रदाय सकळाचा येथून या. अशा जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामधील उत्कृष्ट सुंदर असा 6 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग असून या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय नामस्मरणाचं महात्म्य प्रगट करतात आणि त्या नामस्मरणाची जी फलप्राप्ती आहे ह्या अभंगामधून सांगतात. एवढेच नव्हे आणि जे काही नाम साधन जेवढं काही सोपं आहे त्याचं स्पष्टीकरण तुकोबराय या अभंगामधून करतात. विठ्ठल. चिंतन करण्यात तत्पूर्वी अल्पसा परिहार देणं अतिशय अगत्याचं आहे आणि तो द्यायचा झाला तर तो म्हणजे असा की आज आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये, पुण्यनगरीमध्ये, भगवंताच्या पवित्र प्रांगणामध्ये, पवित्र दरबारामध्ये, बाबा हनुमानजीच्या चरणकमल सानिध्यामध्ये समस्त ग्रामस्थ गावकरी मंडळीच्या सर्वांच्या माध्यमातून माझ्या अल्पमती अल्पबुद्धी पामराकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. मज पामराय काय थोरपण, पायीची वाहन पायीवरी. माझ्याकडे ही कीर्तन रूपी सेवा आलेली आहे. तसेच आज माझ्या कीर्तनाला जे उपस्थित आहेत, माता भगिनी असो, आबाल वृद्ध सर्व काही उपस्थित आहेत. तसेच गायनाचार्य हरिभक्त पारायण गोविंद महाराज मुंडे यांच्यासाठी एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा, कारण ते सुद्धा खूप गोड गायन करतात. तसेच त्यांच्या साथीला तेवढ्याच तोला मोलाचे असणारे रुक्माजी महाराज त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. टाळ्या वाजवा म्हणजे तुम्ही असं नाही, असं वरी करून वाजवा. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा, त्याला म्हणतात टाळ्याचा आवाज. तसेच इकडे आमचे आजोबा तिकडे आहेत, पण तुमचं नाव घेणे गरजेचं आहे. तरडे महाराज असो, सर्वच आमचा बाग यश महाराज असेल, सर्वच. तसेच आमचे ते नवीन गायनाचार्य, तुमचं नाव काय? भागवत महाराज असो, तसेच आमचे तिकडचे लहाने महाराज असो, सर्वच विणेकरी, टाळकरी, माळकरी, ज्याच्या गळ्यात माळ आहे ते बी, आणि जे काय घरी झोपलात ते बी. आणि तसेच मृदंग मुनी, मृदंग विशारद, आमचे महान मृदंग विशारद असणारे राम महाराज साठे यांच्याही चरणावर मस्तक ठेवतो. आणि तसेच ज्यांच्यामुळे मी आज या संप्रदायामध्ये उभा आहे, या नारदाच्या गादीवर उभा आहे, ज्यांनी मला खूप तोला मोलाचं असणारं संघर्षण जेवढं कळतं तेवढं मी आज या कीर्तनाला जेवढं काही उभा आहे ते म्हणजे माझे आजोबा. माझ्या आजोबासाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवा. त्यांच्यामुळेच मी आज या ठिकाणी उभा आहे. नसता आज मी गावामध्ये असलो नसता, या पोरेच
बसलेला असतो. म्हणून सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायचा आहे. काय अभंग जगद्गुरु तुकोबारायचा आहे. आणि ज्यांना सांगतात ते म्हणजे तुम्ही आम्ही आहोत. कुणाला सांगतात? तुम्हाला ना आम्हाला सांगतात. अभंग नामपर प्रकरणातील आहे. कोणचा अभंग आहे? नामपर प्रकरणातील आहे. महाराज जो संप्रदायाचा जो दंडक आहे ना, पहिला दिवस म्हणलं की अभंग रूपवर घ्यावा. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून हा रूपवर अभंग झाला. दुसऱ्या दिवशी महाराज कोणता अभंग घ्यावा सांगा, आम्हाला थोडी माहिती द्या. आम्हाला काय माहित नाही. दुसऱ्या दिवशी हा नामपर अभंग घ्यावा. एवढंच येतं का? दुसरं काही येत नाही का? अहो, तिसऱ्या दिवशी संतपर अभंग घ्यावा. चौथ्या दिवशी कोणता? अनुभवपर अभंग घ्यावा. पाचव्या दिवशी कोणता? उपदेशपर अभंग घ्यावा. सहावा दिवशी कोणता? तर प्रतिज्ञापर अभंग घ्यावा. 7वा दिवस प्रार्थना म्हणजे मागणीपर अभंग घ्यावा. आणि 8वा दिवस हा काला असतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबारायचा आहे आणि तो नामपर प्रकरणातील आहे. आमचे गुरुवारे सांगत असतात की कोणत्याही कामाची सुरुवात, कोणत्याही कार्याची सुरुवात, कोणत्याही म्हणजे लग्नाची सुरुवात असो, कशाचीही सुरुवात ही मंगल केली पाहिजे. काय केली पाहिजे? मंगल केली पाहिजे. इकडे लक्ष असू द्या. मंगल का करावं? तर आमचे गुरुवारी पाठामध्ये जे माझे काही गुरु आहेत रखमाजी महाराज, ते आम्हाला सांगत असतात की मंगलाचे 3 प्रकार आहेत नागराज. कोणकोणते? महाराज ते आम्हाला सांगा ना. आम्हाला ते काय माहित नाही, ते सांगतो. इकडे असू द्या लक्ष. पहिला जो मंगल असतो ना, तो वस्तुरूप मंगल आहे. कोणतं? वस्तुरूप. आणि दुसरा जो मंगल आहे तो म्हणजे नमस्कार रूप मंगल आहे. काय? नमस्कार रूप मंगल आहे. आणि तिसरा जो मंगल आहे तो श्रेष्ठाचार्य रूप मंगल आहे. विठ्ठल श्रेष्ठाचार्य मंगल म्हणजे काय? तर ते आम्हाला सांगा. म्हणजे मोठ्याने केल्यामुळं आपणही करावं. मोठ्यानं केल्यामुळं आपणही करावं. मंगल का करावं? प्रश्न आहे. काय आहे? मंगल का करावं? निर्विघ्न प्रकारे आपलं कार्य पूर्ण व्हावं याच्याकरता मंगल केलं जातं. महाराज हे आम्हाला कळालं मंगल केलं जातं म्हणून. पण या जगामध्ये खरं मंगल काय आहे? कोण आहे या जगामध्ये खरं मंगल? जगामध्ये खरं मंगल असेल तर ते म्हणजे भगवान पंढरीश परमात्मा, देव आणि देवाचं नाव विठ्ठल. किंवा मंगलानाम च मंगलम देवतानाम च देवता पुत्रानामहि सर्वस्व यमजायुस्तये. तसा मंगलम भगवान विष्णू, मंगलम गरुड ध्वजा, मंगलम पुंडरीकाक्षो, मंगलाय तनवारे. श्री विठ्ठलाचे नाम आदी. म्हणून भगवंताचं नाम हे मंगल आहे. म्हणून भगवंत हे मंगल आहे. या नामानामी अभेदू असे माऊली म्हणतात. या नामामध्ये आणि या नामीमध्ये काहीच भेद नसतो. म्हणून भगवंताचं नाम बी मंगलच आहे आणि भगवंताही मंगल आहे. सकळ मंगल निधी आणि श्री विठ्ठलाचे नाम आदी. म्हणून श्री विठ्ठलाचे नाम आदी. म्हणून आज अखंड हरिनाम सप्त्याला, मंगलमय सप्त्याला सुरुवात आहे. कोणत्या? मंगलमय सप्त्याला सुरुवात आहे. महाराज सगळे आलेले महाराज सांगतात की अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह. पहिल्या दिवशी सांगितलं होतं की अखंड हरिनाम सप्ताह. अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय? प्रश्न केला. प्रश्न आहे अखंड हरिनाम सप्ताह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये कधी खंडन नसतं त्याला म्हणतात अखंड. विठ्ठल हरिनाम सप्ताह. आणि त्या सप्त्यामध्ये दुसऱ्या दिवशीची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे आलेली. जो अभंग आहे ना
तो तुकोबरायचा आहे, नामपर प्रकरणातील आहे आणि नामाचं महत्व सांगण्याकरता आहे. मी तुम्हाला कीर्तन सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट सांगून जाईल. इकडे असू द्या लक्ष, की मी जे कीर्तन करणार आहे ना, जी काही माझी सवय आहे, जे काही मी कीर्तन करणार आहे, तुम्हाला बरं वाटेल असं करणार नाही. काय तुम्हाला बरं वाटेल असं करणार नाही, तुमचं बरं होईल असं करणार आहे. विठ्ठल महाराज तुम्ही सांगितले बरोबर आहे. कारण त्याचं काही कारण सांगा ना. कारण श्री क्षेत्र पैठण शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या संस्थेमध्ये मी तीन वर्ष अभ्यास केला. काय 3 वर्ष अभ्यास केला. जसे माझे गुरुवर्य माझ्यावरती कृपा करतील, जसे शांतीब्रह्म एकनाथ माझ्यावरती कृपा करतील, जसे माझे आई वडील माझ्यावरती कृपा करतील, त्या सर्वांच्या कृपेच्या आशीर्वादाने मी आज या ठिकाणी उभा आहे. जसे कृपा करतील तसा मी बोलण्याचा प्रयत्न करील. विठ्ठल नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मातरी. हा अभंग आहे. काय ते म्हणतात की नामसंकीर्तनाला सोपं आहे, हे साधन आहे, हे सोपं आहे. अहो किती सोपं आहे, कुणालाही घेता येतं. पण नामसंकीर्तन कुणाला घेता येत नाही का? सर्व सोपं आहे, पण कदाचित प्रश्न निर्माण होऊ शकतो. कुणाला? ह्या बाबाला कुणालाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. अहो महाराज तुम्ही लहान आहे, तुम्ही आम्हाला सांगतात, आवाज द्या थोडा, तुम्ही आम्हाला सांगतात की नामस्मरण करा. तुकोबरायांनी नामस्मरण केलं म्हणून तुम्हीही नामस्मरण करा. तुम्हाला प्रश्न निर्माण होऊ शकतो ना, होत असेल ना, कसं काय नामस्मरण करायचं, त्याचं महत्व काय? अहो आम्हाला अनुभव आल्यावरच आम्ही सांगू शकतो. त्यांनी सांगितलं तुम्हाला काय अनुभव आहे तर मी सांगतो. इकडे आहे का, मी सांगतो की तुकोबर आहे, नामस्मरण व नामसाधन सोडून अन्य साधन कोणतेच केलेले नाही. माय बाप तुकोबरांनी अन्य साधन कोणतेच केलं नाही. नामसाधनाशिवाय, इकडे आहे का, नामसाधनाशिवाय तुकोबरांनी कोणतंच साधन केलं नाही. तुकोबऱ्या म्हणतात आम्ही एकाच नामस्मरण करणार, भगवंताचं नामस्मरण करणार, अन्य कोणाचंही नामस्मरण करणार नाही. कारण एकाच नामस्मरण म्हणजे काय, एकाच मारुतीराईचं नामस्मरण करणार, एकाच महादेवाचं नामस्मरण करणार, एकाच श्री संत भगवान बाबाचं नामस्मरण करणार. विठ्ठल महाराज तुम्ही सांगितलं हनुमंताचं करणार, महादेवाचं करणार, हे बरोबर आहे. पण तुकोबरांनी कोणाचं केलं? तुकोबरांनी कोणाचं केलं नामस्मरण? एक देव करून घ्या. बाबांनी कोण असं उत्तर दिलं, प्रमाण दिलं की आबोला तो एकच देव करून घ्या. पण तुकोबरांनी भगवंताचं नामस्मरण केलं. एक गाव आम्ही विठोबाचे, फक्त एकाच विठोबाचं नाव घेतलं. कुणाचं? फक्त भगवंताचं. अन्य कोणाचं घेतलं का? आणि कापे काम नाही, कुणाचंच घेतलं नाही, फक्त भगवंताचं. जो काळा आहे, काल सांगितलं ना, सावळा नाही, जो काळा आहे विटेवर उभा आहे त्याचंच घेतलं ना. दुसरं आणि का एक गाव आम्ही एक रुक्माईचा पती. फक्त तुकोबऱ्या म्हणतात मी एकाच भगवंताचं नामस्मरण केलं म्हणजे तुकोबऱ्या एकनिष्ठित आहे. काय आहे? एकनिष्ठ आहे. तुकोबऱ्यांनी अन्य कोणाचं नाव घेतलं का हो? नाही. रामाचं घेतलं का हो? नाही. कृष्णाचं घेतलं का हो? नाही. फक्त या कलयुगामध्ये ज्याचं राज्य आहे
त्याचंच नाव घेतलं, म्हणजे भगवान पंढरीश परमात्मा त्याचं नाव घेतलं आणि कुणाचंच नाव घेतलं नाही. अहो आपण एकनिष्ठ आहोत का बाबा? तुम्ही एकनिष्ठ आहोत का? तुम्ही एकाच देवाचं नामस्मरण करता का? नाही. महिला मंडळ तुम्ही करता का एकाच देवाचं नामस्मरण करता का? बोला ना, बोला ना, बोला. हसायची गोष्ट नाही. करता का एवढं सांगा. कसं जाऊ वापस? नाही करत ना. अहो काय माणसं आहेत या जगामध्ये की एक धरतच नाहीत, एक निष्ठता नसती या जगात. फक्त सोमवार आला की महादेव धरतात. एक लोटा जल आणि समस्या का हल. एक लोटा जल झाला की समस्या का हल होतो, लगे महादेव धरतात. मंगळवार आला की देवी धरतात. बुधवार आला की विठ्ठल धरतात. गुरुवार आला की दत्तात्रय धरतात. शुक्रवार आला तर गोविंदा गोविंदा. शनिवार आला की येतात लगेच आपल्या हनुमंतरायाकडे येतात की नाही. आणि रविवार आला निष्ठता कुणाच्या ह्याच्यात नाही. उभरायच्या अंतकरणामध्ये फक्त भगवंतच होता. कमी आहे म्हणून आपल्याला थोडं फास्ट घ्यायचंय. भगवंत तुकोबराच्या मनामध्ये फक्त भगवंत होता. तुकोबरे एका ठिकाणी सांगतात की जशी पतिव्रता असते ना, पतिव्रतेच्या अंतकरणामध्ये सर्व भावेने पती बसलेला असतो, तशाच प्रमाणे तुकोबराच्या अंतकरणामध्ये देव बसलेला. म्हणजे एवढं काही भगवंत म्हणजे तुकोबराय श्रेष्ठ आहे. एकनिष्ठता जीवनामध्ये पाहिजे. मला याच्यावर थोडं बोलायचंय कारण जगामध्ये एकनिष्ठता नाही. अहो या जगामध्ये संत आणि भगवंत, देव आणि संत कोण आहे लोकांना माहित नाही. गावकऱ्यांना माहित आहे, गावातल्या लोकांना माहित आहे, पण सिटीच्या लोकांना माहित नाही. संत कोण आहेत, देव कोण आहेत कुणाला माहित नाही. देव मंदिरात बसलाय, संत बाहेर बसतात, घरी घरी येतात ते संत असतात, येतात ते घरी संत असतात. नाही हो, भगवंत कोण आहे? अहो या जगामध्ये संत किती आहेत तर 52 संत आहेत. काय 52 संत आहेत. मला एक सांगायचंय की तुम्ही आता भगवंताला बोलवा. अहो भगवंता माझ्याकडे ये, पण तो येत नाही लवकर. काय येत नाही? तो आपला पाप बघतो, पुण्य बघतो. त्याच्याकडे जर पुण्य असलं त्याच्याकडे जातो, तो भक्ताकडे जातो. कोणाकडे जातो का? नाही. पण माझे संत असणारे कोणीही असू द्या हो, त्याच्याकडे धावून येतात संत असणारे. म्हणून संतांची लीला काय तर मी तुम्हाला सांगतो. या थोडं आमच्या भगवान बाबाकडे. भगवान बाबा सगळ्यांना ज्ञात आहे, पण वामन भाऊ कोण आहेत ते कोणाला माहित नाही. माहित आहेत का वामन भाऊ कोण आहेत? माहित आहे. तुम्हाला माहित आहे? तुम्हाला माहित आहेत का? माहित आहे. म्हणजे सगळ्यालाच माहित आहे, फक्त मला माहित नाही. या थोडंसं इकडे वामन भाऊकडे. एका दिवशीचा वामन भाऊचा प्रसंग आहे म्हणे. काय वामन भाऊचा प्रसंग आहे? कोण आहे ते वामन भाऊ? काय त्यांची लीला आहे? काय त्यांचा चमत्कार आहे? इकडे या थोडं वामन भाऊकड. वामन भाऊच्या जीवनामध्ये एक सुंदर असा प्रसंग आहे. मी तुम्हाला वामन भाऊचा अधिकार सांगतो, संतांचा अधिकार सांगतो. काय संतांचा जो आशीर्वाद असतो ना ते सांगतो. एकनिष्ठता असल्यावर काय होते आणि काय नाही. एका दिवशी म्हणे वामन भाऊ असणारे बैलाची वापरी होते आणि एका दिवशी म्हणे वामन भाऊचा जो टांगा होता ना तो चिखलामध्ये फसला. कुठे फसला? चिखलामध्ये फसला. आणि वामन भाऊचा टांगा चिखलात फसला आणि तिथे जवळच एक मोठा बैलाचा व्यापारी होता. मोठा बैलाचा व्यापारी होता. त्या व्यापाऱ्याकडे त्याच्या दावणीला 50-60 बैल असायची. किती असायची? 50-60 बैल असायची. आणि वामन भाऊ असणारे त्या बैलाच्या व्यापारीकडे गेले आणि सांगितलं, दादा माझा टांगा ना चिखलामध्ये फसलाय आणि मला तुमचा एक बैल द्या आणि चिखलातून टांगा काढला की मी तुमचा बैल तुम्हाला वापस करेल. असं वामन भाऊ असणारे त्या दादाला म्हणायला लागले. पण तो दादा घमंडी होता. त्याने सांगितलं, अहो वामन महाराज, मी काय तुमच्या टांग्यासाठी बैल आणलाय का? मी माझ्यासाठी बैल आणलाय. मी तुम्हाला द्यायला रिकामा नाही. काय रिकामा नाही? माझे वामन भाऊ असणारे नाराज झाले मायबाप आणि वामन भाऊ असणारे निघून गेले.
संते तेव्हाच हे होता तो. वामन भाऊ निघून गेले. वामन भाऊची ख्याती काय. वामन भाऊनं सांगितलं, अरे मी तुला एकच बैल मागितला. काय. मी तुला एकच बैल मागितला, तू दिला नाहीस. इथून पुढे तुझ्या दावणीला एकच बैल राहील. काय. इथून पुढे तुझ्या दावणीला एकच बैल राहील. आजकालचा इतिहास आहे महाराज. आत्ताही जाऊन पहा, त्यांनी कितीही बैल आणू द्या, दुसऱ्या दिवशी ते बैल पळून जायचे. हे माझ्या वामन भाऊचा चमत्कार आहे. एवढं सांगायचं नाही. आताही वामन गैनाथ गडावर जाऊन पहा आणि वामन भाऊच्या समाधीवर मस्तक ठेवा. वामन भाऊचं दर्शन घ्या, नतमस्तक व्हा. जे काय तुमच्या अंतःकरणामध्ये जी भावना असेल, काय असेल, भावना असेल, जी काही श्रद्धा असेल, एका महिन्याच्या आत पुरी होते. विठ्ठल. म्हणून जीवनामध्ये एकनिष्ठता पाहिजे. काय पाहिजे. एकनिष्ठता पाहिजे. या थोडस तुकोबराय म्हणतात. काय. तुकोबराय काय म्हणतात. तुकोबराय स्वतः कधी कीर्तनकार म्हणले नाही हो. अहो या जगामध्ये एक गोष्ट आहे, मी तुम्हाला सांगेल. या जगामध्ये सर्वांना अहंकार आहे, मी आणि माझं. काय. अहो मला हे वाटतं, मी जर कुठे कीर्तनाला गेलं आणि माझ्या घरच्याला जर कोणी विचारलं, अहो नागराज महाराज कुठे गेले, तर घरचे म्हणतात नागराज महाराजाचं कीर्तन आहे. मला कोणी बोललं महाराज जेवायला काय येतो, तर मला की म्हणतात माझं कीर्तन आहे. कुणाचं. माझं. मी दुसऱ्यावर घालून बोलत नाही, मी स्वतःला म्हणतो. कारण आपण सगळे एकच. सगळे काय म्हणतात, मी आणि माझं. इकडे बघा, लक्ष असू द्या. माझ्याकडून काहीतरी ज्ञान घेऊ नका आणि मला काही वापसही देऊ नका. कळालं का गोष्ट. ज्याला कळाली त्याला बरं आहे. पण इकडे असं लक्ष द्या, मी आणि माझं. जेव्हा आपण त्या गाडीला माझं म्हणतो ना, जेव्हा त्या शेतीला आपण माझं म्हणतो, जेव्हा त्या घराला आपण माझं म्हणतो ना, ती आपल्याकडे बघून हसत असते. काय. हसत असते. कस काय हसत असते. त्याचा काही प्रश्न असेल ना, आहे ना. अहो ती तुमच्याकडे बघून हसते. काय म्हणते. तुम्हाला बोलते का ती गाडी. नाही, पण ती स्वतःला म्हणते, अरे वेड्या, तुझा आजोबा, तुझा पंजोबा होता ना, तेव्हा मी तू मला माझं म्हणत होता. तुझा पंजोबा होता, तो ते मला माझं म्हणत होता. तुझा आजोबा बी मला माझंच म्हणत होता. शेतीला माझंच म्हणतो ना, लोक बी माझंच म्हणत होता. तू बी मला माझंच म्हणतो. तुझा लोक बी मला माझंच म्हणणार आहे आणि तुझा नातूही मला माझंच म्हणणार आहे. पण मी कुणाचीच झाली नाही. झाले का हो. आजा मेला पंजा मेला, आजा मेला पंजा मेला, बाप मसनात गेला. म्हणजे कोणी नाही हो या जगामध्ये कोणाचं. काही नाही. हे देव दिलाय ते भजना करता दिलाय. दिलेला आहे ना. हे हात दिलाय ते चोरी करण्याकरता दिलेले आहे. बरोबर आहे. चोरी कुणाची करावी हाताने. सद्गुणाची करा. कुणाची. सद्गुणाची. जे मुख दिलंय ते लोकांना बोलण्याकरता दिले. बरोबर आहे ना. बरोबर आहे म्हणा. पाया दिले ते माळेगावच्या यात्रेला जाण्याकरता दिलेले आहे. बरोबर आहे महाराज. तुम्ही सांगतात ते बरोबर आहे. अहो खुशालच म्हणायला लागले. बरोबर आहे. पाय कस काय दिलेले आहेत. पंढरीची वारी करण्याकरता दिलेले. हात कस काय दिलेले आहेत. चोरी करता नाही, टाळ्या वाजवण्याकरता दिलेले. मुख कस काय दिलेलं आहे. त्या मुखामध्ये भजन करण्यासाठी. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा
पहावा विठ्ठल. म्हणजे तुकोबराय म्हणतात की मी फक्त देवाचं नामस्मरण केलं. तुकोबराय कधी स्वतःला कीर्तनकार म्हणले नाही. तुकोबराय स्वतःला कधी हबब म्हणले नाही. तुकोबराय स्वतःला कधी रामानुचार्य म्हणले नाही. पण तुकोबराय म्हणले काय, तर तुकोबराय म्हणले की मी नामाचा धारक आहे. काय आलो म्हणे तुका आम्ही नामाचा धारक. एवढं गोड प्रमाणे, याच्यावर उलट प्रमाणे आम्ही नामाचे धारक नैनू प्रकार. एवढं प्रमाण असून मी तुकोबराय म्हणतात मी नामाचा धारक आहे. तरी लोक कदाचित तुकोबरायला शकच करतात. तुम्ही नामस्मरण घेतलं नाही मग आम्हाला कशाला सांगतात. कोणी काहीतरी केले आचरणे मजया कीर्तने बिन नाही. कोणी कोणतेही करू द्या आचरणे, कोणी कोणतेही करू द्या साधन, पण मी एकच केलं. काय केलं? काय? देवाचं नामस्मरण केलं. वा, फक्त एकच बाबा कीर्तन करायचं, सगळे झोपी गेलेले. काय केलं? देवाचं नामस्मरण केलं. अहो, नामस्मरणामध्ये काय ताकद आहे. नामस्मरणाची वाक्य सांगतो. कीर्तनामध्ये नाम घेतलेलं काय पवित्र आहे. अहो, तुळशीला घातलेलं पाणी, काय तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, देवाला दिलेली देणगी, कीर्तनात केलेलं भजन, माय बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात वाजवलेली त्याच्या नावाची टाळी कधी वायाला जात नाही. म्हणून एवढं भगवंताचं नाम पवित्र आहे. विठ्ठल अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. आता लोकांना कळालं की अनुभव आला म्हणून तुकोबराय सांगायला लागले. अहो, मला तुम्हाला सांगायचंय, संतांना जे अनुभव येतो ना तो संत आपल्याला सांगतात. काय? संतांना जो अनुभव येतो तो संत आपल्याला सांगतात. पण प्रपंचामध्ये जो माणूस असतो ना तो आपल्याला तसाच अनुभव सांगेलच का असं नाही. काय? संसारामध्ये प्रपंचामध्ये जो माणूस आहे तो तसाच अनुभव आपल्याला सांगेलच का असं नाही. बरोबर आहे ना? बरोबर बोलतो. संताला जे अनुभव आला ते संत आपल्याला सांगतात, पण माणूस तसं सांगत नाही. घ्या इकडे बायांकडे येऊ द्या. आता बायाकडे आलो की जी बाई असते ती आता अहमदपूरला जाती आणि एक साडी आणते. ती साडी 500 रुपयाला असते. कितीला? 500 रुपयाला असते. पण जर शेजारचीनं विचारलं, अगं तू अहमदपूरला गेली साडी आणलीस पण ती साडी कितीला आहे, ती कितीला सांगते? 700 रुपयाला. कितीला? 700 रुपयाला. ती खोटं बोलली आपल्याला मान्य, पण ती थोडं वाढून सांगितलं ना, वाढून सांगितलं. पण संत म्हणत नाहीत ना वाढून सांगितलं म्हणून. संत म्हणतात का मी रोज रात्रभर भजन करत होतो म्हणून मला देव पावला असं म्हणले का संत? कोणी सांगितलं का तुम्हाला? नाही हो. प्रपंचामधला अनुभव वेगळा असतो आणि परमार्थामधला अनुभव वेगळा असतो. या प्रपंचामध्ये एक 3-4 मुलं होते म्हणे. काय महाराज? आमचे गुरुवारे सांगत असतात की 3-4 मुलं होते आणि ती मुलं गावामध्ये गणपती बसत होता आणि ते 3-4 मुलं असणारे गणपतीच्या मंदिराकडे आले. मंदिराकडे आले, गणपतीचं दर्शन घेणार तेव्हा मध्ये एक सुरुवातीला जो रांगेमध्ये उभा राहिलेला जो मुलगा होता ना तो चपळ होता. आता मुलांचा स्वभाव म्हणलं की चपळच असतो. शांत असतात का? कुठं कुठं पायच हालणार, कुठं डोकेच हालणार, कुणाला भावसणार, काही तर तो करत असणार. पण त्याचं लक्ष गेलं गणपती बाप्पाच्या तोंडाकडे. त्याच्या पाठीमागाचा जो मुलगा होता त्याचं लक्ष गेलं गणपती बाप्पाच्या सुंडीकडे. जे 3रा नंबरचा मुलगा होता त्याचं लक्ष गेलं गणपती बाप्पाच्या पायाकडे. पण 4था जो होता तो तिकडचाही शास्त्राने बनलेला होता. तो त्याचं लक्ष कुठं जावं? गणपती बाप्पाच्या डेरीकडे. डेरीकडे गेला. आता डेरीपाशी काय असतं? एक छिद्र होतं म्हणे. काय छिद्र? ज्याला कळालं त्याला कळालं. जे छिद्र होतं त्या छिद्रामध्ये त्यांनी हात घातला, बेबीमध्ये हात घातला. आता आत कोण असतं? एक मामा होता. कोण? विंचू मामा. विंचू मामा होता. त्या विंचू मामानं हात आल्याबरोबर नांगी मारली. आता नांगी मारल्यानंतर त्याला गुदगुल्या झाल्या असतील. बरोबर आहे ना? त्याला गुदगुल्या झाल्या नाही हो, त्याला त्रास झाला. पाठीमागाच्या मुलाने विचारलं, अरे बाळू तू गणपतीच्या बेंबी मधला हात बाहेर का काढलास? त्यानं सांगितलं गणपतीच्या
बेंबीमध्ये गार हवा सुटली. काय लई थंड लागलं म्हणून मी वापस काढलं. म्हणजे त्याला सांगितलं की मला प्रसाद भेटलाय, मग पाठीमागलच्याला भेटला पाहिजे. तनी हात घातला. काय तनी हात घातला. त्याच्या पाठीमागलच्या मुलाने विचारलं, अरे तुला ही गार हवा सुटली का? नाही नाही, मला गरम गरम हवा सुटली. काय गरम गरम हवा सुटली? मग त्याला काय त्याचं आता त्याचं भलं झालं म्हणून ते शांत राहील का? त्यानं त्याच्या पाठीमागलच्याला सांगितलं. मग तो घातला की त्याला चॉकलेट सापडलं. म्हणे तो पाठीमागल त्याला काय म्हणला, तू चॉकलेट सापडलं. मला सांगायचा मुद्दा असा आहे, काय इकडे लक्ष असू द्या, हा दृष्टांत आहे पण त्याचा सिद्धांत काय आहे? परमार्थामध्ये जो सांगतो ना तो खरं सांगतो आणि प्रपंचामध्ये तो लावून सांगतो. विठ्ठल अहो नामसंकीर्तने साधन सोपं आहे असं तो बरे सांगतात. आपल्याकडे आपल्याकडे यायचं. अहो नामसंकीर्तनात काय होतं तर गेल्या जन्माचे जे पाप असतात ना ते नष्ट होतात. म्हणे खरंच आहे का? हो खरंच आहे. तुकोबर आहे म्हणल्यावर मी तुकोबर आहे म्हणतात म्हणजे ते खरंच असेल. हेच अभंगाच्या पहिल्याचे. तुकोबरे म्हणतात की नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीच. अहो हे बरोबर आहे. काय तुकोबर आहे? हे बरोबर आहे. नागराज महाराज सांगतात म्हणल्यावर हे बरोबर आहे. नाही, जे बरोबर आहे तेच ऐकावं. कीर्तनकारांना जे सांगितलं ना ते बरोबर असलेलंच घ्यावं. दुसरं सांगितल्यावर ते घेऊ नये. त्याचाही काही अधिकार असतो. नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. हा अभंग या जगद्गुरु तुकोबरे म्हणतात की नामसंकीर्तन हे साधन सोपं आहे. हे अभंगाकडे झाले. तर बघा मला सांगायचं उदाहरण असं आहे की अभंग किती चरणाचा आहे? 6 चरणाचा. म्हणजे 6 कुल्प. धरा 6 कुल्प आहे. त्याच्यामध्ये 6 चाव्या मी आणल्यात का ते माझ्या मनात. तुम्हाला माहिती आहे का मी 6 चाव्या आणल्यात म्हणून? नाही, पण पहिली चावी सुटली म्हणजे पहिलं कुलूप सुटलं. नामाचं महत्व तुम्हाला कळालं ना? हा मग सांगा. एका महाराजांनी म्हणजे एका असंच कीर्तनाला गेलो होतो बुलढाणा साईडला. तिथे एका माणसाने प्रश्न केला, महाराज तुम्ही सांगतात नामस्मरण करा हे सोपं आहे, आम्हाला मान्य आहे, आम्ही नामस्मरण करू, पण आम्ही संसारामध्ये गुंतलेलो, आमची बायको आम्हाला मंदिराकडे येऊ देत नाही. बरोबर आहे महाराज, आमची बायको आम्हाला मंदिराकडे येऊ देत नाही. पण त्याच बायकोला विचारलं तुम्ही का नवऱ्याला मंदिराकडे येऊ देत नाही? त्यांनी सांगितलं मी येऊ देते पण तेच मला येऊ देत नाही. म्हणजे दोघांच्याही मनात नाही. परमार्थाकडे यायचं कोणालाच आवडत नाही हो. आणि इथं येण्याकरता ही पुण्य लागतं. पुण्य गेल्या जन्माचं पुण्य असल्यावरच परमार्थामध्ये माणूस होतो. अहो ज्या माईची कुस पवित्र आहे आणि ज्या बापाचं कुळ पवित्र आहे ना त्याचंच लेकरू हे सात्विक निघत असत. काय कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी वाट देवा. आपल्याला अभंगाकडे न्यायचंय. त्या माणसाने प्रश्न विचारला की मी संसारामध्ये आहे, मला परमार्थ करायचा आहे, मग कसं करायचा? सोप्यात सोपं, लई भानगड करायचीच नाही. प्रपंच आहे, मी प्रपंचात, पण परमार्थ करायचा आहे. परमार्थ करायचा कसा करायचा? मी सांगितलं. जसं कमळ माहित असेल तुम्हाला, उदाहरण देतं बघा. जसं कमळ पाण्यात राहतो ना, पण पाण्याचा स्पर्श कमळाला होतो. अहो जसा कोळशात हिरा राहतो, पण हिऱ्याला कधी कोळशाचं काळं लागलेलं बघितलं का? नाही. पक्षी अंगणी उतरती ते का गुंतोनी राहती, जैसे असावे संसारी जोवरी प्राचीनाची दोरी. पक्षी अंगणी उतरतो, दाना चिरतो, उडून जातो. तो म्हणतं का तो माझं हे तुझं? नाही. तसं संसारात राहायचं, तसं संसारात राहायचं. मी सांगितलं प्रपंचात राहायचं आणि परमार्थ कसा करायचा? तो प्रपंचात असून सुद्धा प्रपंचाचा स्पर्श होऊ द्यायचा नाही. परमार्थ कशाला? परमार्थाला. तेव्हा परमार्थे असुनी संसारी जिवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा.
आपल्याला अभंगाकडे न्यायचं आहे. आपल्याकडे टाइम कमी आहे. लवकरात लवकर आपण अभंगाकडे जाऊ. तुकोबरायचा अधिकार काय हो? तुकोबराय सांगतात नामस्मरण करा, आम्ही करता सगळंच करेल, पण तुकोबरायचा अधिकार आहे. तुकोबराय सांगणारे कोण आहेत? कोण आहे तुकोबराय? कोण आहे तुकोबरायचा अधिकार काय? अहो, अणुपेक्षाही लहान आहे आणि आकाशापेक्षाही महान. अणु रेणू या तुकटा तुका आकाशा एवढा, एवढे महान तुकोबराय. अजून त्याच्या पुढे जाऊन सांगा, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे. म्हणजे तुकोबरायचं नाम घेतलं तरी यमाला थरकाप सुटत होता. एवढं हे झालं. महाराज आपल्याला अभंगाकडे न्यायचंय. हे जगद्गुरु तुकोबराय हे नामस्मरण करत होते. आता सगळ्याला कळालं. पण नामस्मरणाचं फळ काय, त्याचं महत्व काय? अहो, नामस्मरण तुकोबराय करत होते म्हणून तुकोबरायच्या घरी सुद्धा देव काम करत होता. महाराज, हे देवाचं कुठून आलं तुम्ही? तुमचं नामस्मरणाचं चालू आहे, मग देव कुठून आला ते काम करायला? तेही तुम्हाला सांगतो. अहो, तुकोबरायच्या इथं देव काम करत होता. असंच मी कीर्तनात सांगितलं की तुकोबरायच्या इथं देव काम करत होता. एका बाईनं मला चहा प्यायला बोलवलं एका गावात, म्हणजे दुसरीकडं कीर्तनाला गेलो. त्याच्या घरी गेलो, चहा वगैरे झाला. तिथं भांडे पडलेले होते. काय भांडे? खरकटे भांडे पडलेले होते. 1 महिना झाला त्यांनी भांडे घासलेले नव्हते. त्या बाईला मी प्रश्न केला, अहो काकू, भांडे खरकटेच आहेत, तुम्ही ते घासलेही नाही, पुसले नाही, काय नाही, धुलेही नाही. त्यांनी सांगितलं ना, महाराज तुम्ही सांगतात ना, काय सांगतात? देवाच्या घरी काम करत होतं. कशामुळे? म्हणजे तुकोबरायच्या घरी देव काम करत होता. कशामुळे? नामस्मरणामुळे. कशामुळे? नामस्मरणामुळे. मग मी बी नामस्मरण करते. सकाळी एकदा, जेवणाच्या आधी एकदा नामस्मरण करते, आणि कधी रात्रीचं झालं म्हणजे रात्र झाल्यावर एकदा तुकाराम म्हणून झोपत असते. मग माझ्या का देव भांडे घासत नाही? प्रश्न निर्माण होतो. म्हणजे दोनदा नामस्मरण केल्यामुळे तिच्या घरी देव भांडे घासेल. अहो, बाया एवढ्या हुशार असतात काय? इतक्या नाहीत बरं. बाया एवढ्या हुशार असतात. किती हुशार असतात? तर एक बाई होती म्हणे, आणि ती डॉक्टराकडे गेली. डॉक्टराकडे गेली आणि सांगितलं की माझा पाय मुरगळ आहे. काय? पाय मुरगळा. तो डॉक्टर नवीन शिकलेला होता. डॉक्टरने सांगितलं, अहो लईच पाय मुरगळलाय, त्याचा एक्सरा काढा लागेल, म्हणजे फोटो काढा लागेल. तिनं सांगितलं, होय, थांबा 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 थांबा, मी आताच आले. ते म्हणले, कुठं चालली? कुठं चालले? मी चैना घालून यायला लागली. कशाला? फोटो काढायला. म्हणजे एक्सरा काढायला ती बाई चैन घालून एवढं बाईचं डोकं हे, म्हणजे शांत तर म्हणता येत नाही आणि एडही म्हणता येत नाही. तुम्ही समजून घ्या. विठाला आता बाया सगळ्या नाराज झाल्या. महाराज आम्हालाच बोलायला लागलं, आणि पुरुष मंडळ हसायला लागले. खुशाल हसायला लागले. हसले की नाही बाबा? बाबा झोपले. बाबा हसले. बाबा हसले. हसा ना, असा सगळे हसले. आता बाबावर एक असंच एक माणूस होता म्हणे, एक म्हातारा माणूस होता, आणि ते मी डॉक्टराकडे गेला. याचे दोघांचं डॉक्टराकडे गेला, आणि तो डॉक्टरला म्हणला, डॉक्टर माझं लईच दुखतोय. बोलण्याची शिली बघा, माझं लईच दुखतंय. डॉक्टर म्हणला, काय दुखतं सांगा, मी इलाज करतो. ते म्हणला, नाही, माझं लईच दुखतंय. ते म्हणला, सांगा ना काय दुखतंय? ते म्हणला, माझं लईच दुखतंय. मला वाटतं आता लईच मोठा अवघड प्रश्न असेल. तो म्हणला, तो म्हणजे म्हातारा माणूस म्हणला, मी आंघोळ केली ना की माझं अंगच वळलं होते. काय? आंघोळ केली की माझं अंगच वळलं होते. त्या डॉक्टरनं सांगितलं, बाबा एवढं अजून काय दुखतोय? त्यांनी सांगितलं ना, मी जेवण केलं ना की माझं पोटच भरतंय. काय? जेवण केलं की पोटच भरतंय. त्या बाबाने अजून एक प्रश्न टाकला, मी झोपलो ना, काय? मी झोपलो ना, माझे डोळेच बंद होते. आता एवढा मोठा प्रश्न म्हणल्यावर तो डॉक्टर बी खाली थरकाप सुटला. त्याला एवढा मोठा प्रश्न. अहो, आंघोळ केल्यावर अंग ओलं होणं म्हणजे काय साधी गोष्ट आहे का? झोपल्यावर डोळे बंद होणं ही काय साधी गोष्ट आहे का? त्यांनी सांगितलं, याचा एकच उपाय, त्याला गोळ्या घ्यावा लागत नाही, काय नाही, रात्री उन्हात जाऊन बसा. विठाला आता महिला मंडळीचे चेहरे खुश झाले. आता वाटायला लागला गेल्या वर्षीचा कीर्तनकार. म्हणजे दर
दरवर्षी कीर्तन थोडं बदलावं लागते. गेल्या वर्षी विनोद होतं, आज चिंतन आहे. आता एक विनोद टाकायचा आहे, नवीन काढलाय, नवीन भाषेमधून. एक माणूस होता म्हणे, तो हॉटेलवर गेला. बाबा हॉटेलवर गेला. कोणत्या? अहो साध्या गेला, पुरी भाजी वगैरे. हॉटेलवर गेला आणि सांगितलं, आता नवीन दुकान उघडलं होतं रामपुऱ्यात. 5 वाजता गेला. किती वाजता गेला? 5 वाजता गेला आणि सांगितलं, गरम काय आहे? गरम काय? तो म्हणला चहा आहे सगळ्यात गरम. तो म्हणला त्याच्याहून गरम काय? ते म्हणला दूध आहे. त्याच्याहून गरम काय? ते म्हणला वडापाव आहे. त्याच्याहून गरम काय? ते म्हणला पुरी भाजी आहे. त्याच्याहून गरम काय आहे? इडली डोसा आहे. त्याच्याहून गरम काय? आता त्याचा डोसकं तापलं ना. अहो रामपुऱ्यात ते लोकांचे डोसकं तापलेले असतात. उभं येऊन त्याच्याहून गरम काय, त्याच्याहून गरम काय? ते बी म्हणजे हॉटेलवाला सर्किट होता. त्याने सांगितलं कोळसा आहे. ते म्हणला आण. गेलो रागाच्या भरात गेलं, घेतला कोळसा, आणलं, टाकलं टेबलवर. त्यांना काढली खिशातली बिडी, पेटवली, गेलं निघून. कळाला जो? आता लोकांना वाटायलंय की कीर्तन आहे. आधी अहो कोणी ब्रह्मज्ञान आत्मज्ञान सांगत कोणी ऐकत नाही हो. आजच्या कीर्तनकाराला हेच लागतं. आमचे गुरुवर्य सांगतात, जोपर्यंत ह्याला कळत नाही म्हणून आमचा धंदा आहे. काय? ह्याला कळत नाही म्हणून आमचा धंदा आहे. 2 अभंग आणि 3.5 ओव्या, अख्खा महाराष्ट्र गाजला. झाला ना. अहो जोपर्यंत ह्याला कळत नाही ना तोपर्यंत आपला धंदा आहे. जेव्हा ह्याला कळालं, अहो आधीच्या काळामध्ये ती फेटे बांधून ते म्हातारे माणसं राहायची. कीर्तनकार आला की त्याला विचारत नव्हते, ते लग्न झालं का, तुला लेकरं आहेत का, तुला किती शेती आहे, ते विचारत नव्हते. काय विचारत होते? अहो तुमची गीता कुठं सुटली, तुमची ज्ञानेश्वरी कुठं सुटली, तुम्ही कीर्तन कुणाकडे शिकतात, हे प्रश्न होते. नाही, आजची कीर्तनकार आले की सांगतात लोकायला हसू हसू मारा, हसू हसू मारा, लोकायला रडू रडू मारा, असे लोक असतात. जेव्हा ह्याला कळलं ना तेव्हा आमच्या गाडीमध्ये ज्ञानेश्वरी गीता राहते, भागवत राहतं. जेव्हा ह्याला कळलं, जेव्हा ह्याला कळत, जोपर्यंत ह्याला कळत नाही तोपर्यंत आमचा धंदा आहे. विठ्ठला आपल्याकडे टाइम कमी आहे म्हणून आपल्याला अभंगाकडे यायचंय. तुकोबराजीचं देव काम करत होता. एक नवीन प्रसंग आहे जीवनातला. एका दिवशी म्हणे जगाची मालकीण असणाऱ्या रुक्मिणी आई साहेब वैकुंठाहून या मृत्यू लोकामध्ये आल्या. भगवंताने अडवलं, अगं रुक्मिणी कुठं चालीस, कुठे निघाली होती? रुक्मिणी आई साहेब म्हणतात की मी या धर्तीवर लोकांमध्ये जाणार, या मृत्यू लोकांमध्ये जाणार आहे. कस काय? मी तुमच्या मुखातून ऐकले म्हणे की तुमचा एक भक्त आहे म्हणे, तो तुमच्यावर अपार श्रद्धा आहे, तुमच्यावर अपार विश्वास आहे, तुमचा तो दास आहे म्हणे, दासत्व आहे म्हणे, तो तुमची भक्ती करतो. मला त्याची परीक्षा घ्यायची आहे. काय परीक्षा घ्यायची आहे? पण भगवंत हे चतुराचे शिरोमणी. भगवंत म्हणले खरी हरिभक्ताची परीक्षा घेत नसते रुक्मिणी, हारशील, पश्चाताप होईल तुला. रुक्मिणी साहेब म्हणले बस झालं तुमचं. अहो जगाच्या म्हणजे देवाचंही चलत नव्हतं, बायकोच्या पुढे चलत होतं का हो? नाही. बस झालं तुमचं, मला ते तुकोबऱ्याची परीक्षा घ्यायची. म्हणून जगाची मालकीण असणारी देहू गावामध्ये आल्या आणि देहू गावामध्ये आल्यानंतर जगाच्या मालकीणीनं एका माणसाला बोलून घेतलं आणि जगाच्या मालकीण अशा नाही आला, एका म्हातारीच्या वेशेवरती मध्ये, एका म्हातारीच्या वेशेमध्ये आल्या. एक म्हातारीचं वेश घेतल्या आणि आल्या आणि सांगितलं, अहो तुकाराम महाराजाचं घर कोठे आहे? काय? तुकाराम महाराजाचं घर कोठे आहे? तेव्हा तुकाराम महाराजाला कोणी महाराज म्हणत नव्हते. काय म्हणायचे? तुक्या म्हणायचे. अहो ते तर सोडून द्या, येड्या तुक्या म्हणायचे. काय? अहो आपल्याला जर कोणी येडं म्हणलं ना दादा, आपल्या तळपायाची आग मस्तकाला जाते आणि तिथंच त्याला मारू वाटतं कोणी येडं म्हणल्यावर, नाही का? पण जगाच्या म्हणजे तुकोबराला येडं म्हणत होते. म्हणलं की तुकोबरा लगे रुक्मिणी साहेबांनी सांगितलं, हो मला त्यांनाच भेटायचंय.
मग लगे त्या माणसाने सांगितलं की जा पुढे चौकामध्ये त्यांचा वाडा आहे. जिजाऊ साहेब असणाऱ्या जे रुक्मिणी साहेब असणाऱ्या इथे आल्या, वाड्यामध्ये आल्या आणि विचारायला लागल्या, तुकाराम महाराज घरी आहेत का? तुकाराम महाराजाच्या गळ्यामध्ये वीणा आहे, तुकोबरायच्या हातामध्ये चिपळ्या आहेत, तुकोबरायच्या वरती एवढी विश्वास म्हणजे भगवंतावरती एवढी श्रद्धा आहे की तुकोबरायचं सातत्याने नामस्मरण चालू आहे. श्री विठ्ठल जय विठ्ठल, श्री विठ्ठल जय विठ्ठल, तुकोबरायचं नामस्मरण चालू आहे. आणि तेवढ्यात तुकोबराय बाहेर आले. तुकोबराय बाहेर आले, जगाची मालकीण असणारी तुकोबरायच्या दारात आहे आणि जगाच्या मालकीनं तुकोबरायला आवाज दिला, अहो तुकाराम महाराज या इकडे. तुकाराम महाराज असणारे तिथे गेले आणि सांगितलं, अहो अहो आई साहेब, म्हाताऱ्या होत्या त्या, आई साहेब, तुकोबरायला माहित नव्हतं की ती जगाची मालकीण आहे म्हणून. अहो आई साहेब, या देहाला तुक्या म्हणतात, महाराज म्हणत नाही. मी तुम्हाला सांगितलं, महाराज म्हणू देत नव्हते तुकोबराय स्वतःला. काय? या देहाला तुक्या म्हणतात आणि तर लोक तर याला येड्या म्हणतात. फक्त मी भगवंताचा दास आहे, भगवंताची भक्ती करतो, भगवंतावर विश्वास आहे म्हणून मला तुकाराम महाराज म्हणतात. काय काम आहे? लगे तुकोबराय म्हणले, हो मला तुम्हालाच भेटायचंय. मग लगे जिजाऊ साहेबांनी, रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं, अहो तुकोबराय, तुम्ही भगवंताची लई भक्ती करता म्हणे, तुम्ही सगळ्यांना दान केलं म्हणे, मलाही काही देचाल का? माझे तुकोबराय असणारे नाराज झाले. तुकोबराय म्हणायला लागले, अहो जेवढं काही माझ्याकडे होतं ना ते मी असणार सगळ्याला दान करून दिलं. काय? सगळ्याला दान करून दिलं. जाणून संसार बैसलो अंगण. तुकोबरायकडे काय नाही हो. अहो आपली जरा धर्मपत्नी असली तिने सांगितलं असतं, ह्या कपाटामध्ये एवढ्या साड्या आहेत, ह्या कपाटामध्ये ये. पण ती जगाची मालकीण होती, तिला काय माहित नव्हतं का तुकोबरायच्या घरात काय. तरी पण बी तुकोबरायला त्या रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं की मला एक साडी हवी आहे म्हणे. काय? साडी हवी म्हणे. पण तुकोबराय साहेब म्हणजे तुकाराम महाराज रडायला लागले. तुकोबरायकडे काय नाही. अहो माझ्याकडे जर साडी असती ना मी तुम्हाला दिली असती, पण माझ्याकडे साडी नाही. पण इकडे तुकोबरायची धर्मपत्नी, ज्यांना तुकोबराय आवडी म्हणतात, जिजाऊ साहेब असणाऱ्या आंघोळीला गेला. त्यांची खासियत काय बघा, जिजाऊ आई साहेब 8 दिवसातून एकदा आंघोळ करत होत्या. त्याचं कारण महाराज आम्हाला सांगा ना. अहो जिजाऊ आई साहेबाकडे एकच साडी आहे. किती? आपल्या बायकाकडे कपाट भरू भरू, आणि जिजाऊ आई साहेबाकडे एकच साडी आहे. म्हणून जिजाऊ आई साहेब असणाऱ्या आठवड्यातून एकदा आंघोळ करत होत्या. आणि आंघोळ झाली की साडी काढायच्या आणि पिळून डबल वाळायला टाकायच्या आणि वाळली की डबल ती साडी अंगात प्रवेश करायच्या म्हणजे घालायच्या. पण इकडे जगाच्या मालकीनं सांगितलं, रुक्मिणी आई साहेबांनी सांगितलं की मला ती साडी हवी आहे. कोणती साडी? ती साडी हवी आहे. जगाचा मालक म्हणजे तुकोबराय म्हणायला लागले, हो मी देतो तुम्हाला साडी, पण आज नाही. कधी? मंगळवारच्या दिवशी देईल. अहो मंगळवारच्या दिवशी काय खासियत आहे? तर मंगळवारच्या दिवशी त्या देहू गावाचा बाजार भरतो म्हणे. काय? आणि बाजार भरला, 8 दिवस असेच गेले आणि बाजार भरला आणि जगाची मालकीण असताना परत देहू गावामध्ये आले आणि तुकोबरायच्या दारावरती आले आणि सांगितला, आवाज दिला, अहो तुकोबराय कुठं पळून गेले, मला साडी हवी आहे, साडी कुठं आहे? तुकोबराय हे नाराज आहे. तुकोबराय आले, थांबा. तुकोबराय वाट पाहत होती. कुणाची पाठ होते? कुणाची? जिजाऊ आई साहेबाची. जेव्हा माझी आवनी आंघोळीला जाईल आणि केव्हा मी तिची साडी चोरून घेईल. बघा घराच्या माल म्हणजे धर्मपत्नीची साडी चोरायला लावले देवाने, काय ताकद असेल. रुक्मिणी म्हणजे जिजाऊ साहेब असणाऱ्या आंघोळीला गेल्या. मायबाप आंघोळीला गेल्या, साडी काढली, आंघोळ केली, साडी पिळ्या घातली. तोपर्यंत चोराच्या पावलानं असणारे तुकोबराय आले. लटपट पावलानं आले तुकोबराय आणि तुकोबरायने ती साडी घेतली, त्याची घडी मारली आणि जगाच्या मालकीणीकडे आणून दिली. सांगितलं, घ्या ही साडी. हात पुढे केला आणि तिकडून माझ्या जगाच्या मालकीनं हात म्हणजे पुढे गेलेला हात साडी घेण्याकरता हात पुढे केला.
तेव्हा जगाच्या मालकिनीच्या डोळ्यात अश्रू आले, रडायला लागली जगाची मालकीण. अहो धन्य तुकोबा समर्थ, तिने केला हा पुरुषार्थ. मला सांगायचा मुद्दा एवढा आहे, साडी घेतली आणि जिजाऊ साहेब असणारे वैकुंठाला निघून गेले. जिजाऊ साहेब म्हणजे रुक्मिणी आई साहेब रडायला लागलेले. काय, मी साडी आणली पण माझ्या तुकोबाराकडे एकही साडी नाही, अवनीकडे एकही साडी नाही. आणि रुक्मिणी साहेब रडायला लागलेले आहेत. भगवंताने सांगितलं होतं जाऊ नको, सारी भक्ताची परीक्षा घेऊ नको, हारलीस पश्चाताप झाला तुला. लगे रुक्मिणी आई साहेब असणारे भगवंताला हात जोडले, सांगितलं काही बी करा आणि साड्याचं गोटोडं असणार माझ्या तुकोबरायला देऊन या, माझ्या तुकोबरायला देऊन या. लगे जगाचा मालिक असणारा भगवान पंढरीश परमात्मा देहू गावामध्ये आले. तुकोबराच्या दारावरती आम्ही आले आणि सांगितलं, अहो तुकोबराय दाढ उघडा. काय दाढ उघडा. तेव्हा तुकोबराय घरी नव्हती. लगेच जिजाऊ साहेब आल्या, दाढ उघडलं आणि सांगितलं, अहो ह्या महाराजांनी साड्या दिल्यात. कुणी? तुकाराम महाराजांनी अवनीला म्हणजे जिजाऊ साहेबांना साड्या दिल्यात. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे, नामात काय ताकद आहे तो देव सुद्धा काम करतो. विठ्ठल एवढी नामामध्ये ताकद आहे. तुकोबरे म्हणतात एवढी नामामध्ये ताकद आहे हो, हे आम्हाला माहित आहे, पण त्याचं काही फळ वगैरे काही असेल. अहो कुठं जायची गरज आहे का त्याला नाम घेण्यासाठी? काय झालं म्हणे, पाहुण्याच्या घरी गेलं की नाम घेतो, फक्त मंदिरात आल्यावरच नाम घेता येतं का? कुठेही जमतं ना नाम. तरी लोक म्हणतात आम्ही कीर्तनाला येत नाही, आम्हाला तिथं बसणं होत नाही. अहो 1.5 घंटा तुम्हाला बसणं होत नाही, मग जगाचा मालक तुम्हाला 100 वर्ष कसं जगू देईल बरं? काय हे पॉइंट आहे. 1.5 घंटा तुम्हाला कीर्तनात बसणं होत नाही म्हणल्यावर जगाचा मालक तुम्हाला 100 वर्ष कसं आयुष्य देईल का जगाचा मालक? का तुमच्या हातात आहे मी 100च वर्ष जगणार आहे तुमच्या? अहो कुणाच्याच हातात नाही, हे देह जाणारच आहे. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, त्याला कुठं जायची गरज नाही. एक दृष्टांत देतो आणि सेवेला पूर्ण म्हणतो. होते म्हणे आणि ते दोन्ही मित्र होते. काय होते? मित्र होते. आणि एका दिवशी म्हणे जो माणूस होता, ते 2 माणसं जे मित्र होते त्यापैकी एक मित्र कीर्तनाला येणार होता आणि एक मित्र माळेगावच्या यात्रेला जाणार होता. त्याच्यामध्ये जो पहिला मित्र होता, जो कीर्तनाला येणार होता, त्याच्या अंतःकरणामध्ये शुद्ध भावना होती आणि त्या मित्राला त्यांनी सांगितलं की मी कीर्तनाला चालू, देवाचं नामस्मरण करणार आहे, तुकोबरायचं नामस्मरण करणार आहे. आज छोटासा महाराज आल्यामुळे त्याच्या वाणीतून मला काही 2 शब्द कानावर यायचे, काही मला त्यांच्या वाणीतून गोड शब्द ऐकायचे. तुकोबराची महिमा काय आहे मला ऐकायचे. शुद्ध अंतःकरण लागतं. तो माणूस तुकोबर आहे. तो माणूस कीर्तनामध्ये आला. जो माणूस माळेगावच्या यात्रेला गेला त्याचं अख्खं लक्ष असणार आहे कीर्तनामध्ये, कारण त्यांनी सांगितलं होतं की मी कीर्तनाला जाणार आहे. काय करणार आहे? कीर्तनाला जाणार आहे. त्या माणसाचं अख्खं लक्ष कीर्तनात होतं. आज कीर्तनकार काय सांगेल, त्याला सगळं पुण्य भेटेल. आहे आपण अख्खं आयुष्य पाप केले, थोडंसं तर पुण्य भेटा. म्हणून तो तिकडं कीर्तनात बसला आणि तो माळेगावच्या यात्रेत जाऊन ठाईच बैसून भजन करू लागला. रामकृष्ण आणि रामकृष्ण कुठं भजन करू लागला. का? सांगितलं होतं हा कीर्तनाला जाणार आहे आणि तो माळेगावच्या यात्रेत जाऊन भजन करायला लागलेला. पण हा इथं येऊन मी भजन करणार झालाय. त्याचं अख्खं लक्ष त्या माळेगावकडे आहे. काय काय छान छान बघायला आलं असेल, काय काय भारी आलं असेल, तसं अख्खं लक्ष माळेगावच्या यात्रेला आहे. कीर्तन संपलं, माळेगावची यात्रा संपली, तर दोघंही मित्र एका जागी आले. जो कीर्तनाला गेला होता त्याने सांगितलं आज कीर्तन लई भारी झालं. पण तो जो माणूस होता ना, तो दुःखात होता की मी आज कीर्तनाला नाही आलो. पण
पण एक महाराजांनी सांगितलं, महाराज मी कीर्तनात बसलो, माझं पुण्य लई झालं असेल. सांगा बरं किती पुण्य झालं, मला सांगता येईल का एवढं झालं म्हणून, एवढं झालं. पण मी अंदाजा लावून सांगू शकतो, हा कीर्तनात असून सुद्धा देवाचं नामस्मरण घेतलं नाही म्हणून याला पाप भेटलं. आणि तो माळेगावच्या यात्रेत जाऊन सुद्धा देवाचं नामस्मरण घेतलं म्हणून त्याला पुण्य भेटलं. विठ्ठल तर जायची गरज नाही हो, साक्षात आपल्याला याच अभंगाच्या सुखे तो करा नारायण. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं याच्यामध्ये 6 कुल्प आहेत. आता 2 चाव्या आणल्या आणि 2 कुल्प सोडले. अहो आमचे गुरुवरे सांगतात फक्त नामावर माणूस 4 महिने बोलू शकतो. मी तर लहान आहे तरी मी 2 चरण सोडले. याच्यात काही कमी सोडू नका, माझ्याकडे टाइम नाही, तसं मी लय बोललो असतो. बघा देवाचं नामस्मरण करा. तुम्ही सांगितलं पण ही महिला मंडळ काही नामस्मरण करणार आहे. करतात का हो तुम्ही नामस्मरण? करता? कोणीच बोलणं झालं, काय झालं? कोणीच करत नाही. बरं करा, आता करा माझ्या पाठीमागे. करता ना? नामदेव जनाबाई सगळ्या नामदेव जनाबाई, नामदेव जनाबाई, सोपान काका मुक्ताबाई, सोपान काका मुक्ताबाई, शेजारची काही म्हणत नाही. तुम्हाला माहित नाही शेजारची कोण म्हणते? बघा आता पुरुष मंडळ आहे, अहो त्यांचा गळा किती सुंदर आहे ना. तुम्हाला म्हणायला लावला असतो पण तुम्ही लईच माणसं कमी आहे. ते 4 पटीना आणि तुम्ही 1 पटीना. त्यांचा आवाज काय एवढा बारीक सांगू का त्याचं कारण? ते कधी दारू पित नाही, त्या कधी गांजा खात नाही, त्या कधी बिडी वडत नाही, म्हणून त्यांचा आवाज बारीक. तुमचा आहे का? तुम्हाला म्हणायला लावायचं का? काय म्हणायला यायचं म्हणा? विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हसायला गेले म्हणून बाबा डबल एकदा चान्स. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी तसं म्हणणार नाही, एकदा सगळ्यांनी हात वर करा.
मस्त आता देवाचं भजन झालेलं आहे. आता कळालं की तुकाराम महाराजांचा अभंग बी सोपाच होता आणि नाम किती सोपं आहे हे तुम्हाला कळलं. मोठं किती आहे? गगना उरी वाडा नाम आहे. जसं आम्ही कीर्तनाला येतो नामाचं सांगतो आणि पाकिट मोठं घेऊन जातो, बरोबर ना? पाकिट जास्त देतात. आता गावात काही नसतं पण दुसरीकडचं सांगायला लागलो, पाकिट जास्त देतात, बरोबर आहे. पण नाम किती आम्ही म्हणतो का जास्त मोठं नाम आहे, जास्त मोठं नाम आहे. नाही, सोपं आहे म्हणजे. मोठं म्हणल्यावर लोकांना आवडत नाही, सोपं म्हणल्यावर आवडतं. मोठा कीर्तनकार पैशाचं म्हणल्यावर आवडत नाही. बारकाच कीर्तनकार जर देवाचं नाव सांगत असेल तर ते लोकांना आवडतं. म्हणून तुम्ही देवाचं नामस्मरण करा. जाता जाता दोन गोष्टी बोलून जातो, माझ्याकडे वेळ नाही. बाबा थोडा 5 मिनिटं. बाबा कोण आले म्हणजे सगळेच नव्हतं. बाबाच आहेत आपल्या गावाचे. चला 2च मिनिटं बोलतो की आई बापाची सेवा करा आणि लेकराला संस्कार लागा. लेकराला संस्कार का लावा? अहो लेकरं पोलीस होतात, मिलिटरीमॅन होतात, डॉक्टर होतात, कलेक्टर होतात, पण त्यांना संस्कार लागत नाही. का संस्कार लागत नाही? त्यांना आई बाप हे कोण आहेत ते कळत नाही. हे झालं. पण दुसरं कोण? दुसरं म्हणजे आई बापाची सेवा कस काय करावी. एका दिवशीचा प्रसंग आहे म्हणे. एक आई आहे आणि एक मुलगा आहे. मुलगाला कळालं की एक असाच कीर्तनात बसला होता, आम्ही सांगितलं होतं आई बापाची सेवा करा. तो घरी गेला आणि आई बापाची सेवा करायला लागला. आई बापाची सेवा करायला लागला आणि आईनं त्याला मुलाला प्रश्न केला. परीक्षा घ्यायची पाहिली, मुलाची परीक्षा घ्यायची पाहिली आणि सांगितलं कदाचित माझा जर डोळा गेला ना तर तू काय करशील? काय काय करशील? त्याने सांगितलं आई माझा तुझा जर डोळा गेला ना तर मी तुला अहमदपूरला नेईन आणि तुझा डोळा बसू नये. आईनं सांगितलं जर अहमदपूरला बसला नाही तर कुठं जाशील? त्याने सांगितलं अहमदपूरला नाही बसला ना तर मी लातूरला जाईल. आईनं सांगितलं लातूरला नाही बसला तर कुठं जाशील बाळा? त्याने सांगितलं मी पुण्याला जाईल. पुण्याला नाही बसला तर मुंबईला. अहो या देशात नाही बसला तर मी बाहेरच्या देशामध्ये जाऊन तुझा डोळा बसू देईल. पण लेकरू चॅप्टर होतं. लेकरांनी प्रश्न आईला विचारला, आई कदाचित माझा जर डोळा गेला ना तू काय करशील? त्या आईनं गोड असं उत्तर दिलं. सांगितलं बाळा तुझा जर डोळा गेला ना मी तुला अहमदपूरलाही नेणार नाही, लातूरलाही नेणार नाही, पुण्यालाही नेणार नाही, कुठंच नेणार नाही. मी माझ्या स्वतःचा डोळा काढून तुला बसवेल. एवढी मायाची ताकद आहे. याला म्हणतात आई बापाची सेवा. विठाला जे काही मी बोललो असेल, जे काही हे झाले असेल, नामांचे कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मान करीचे आणि नलगती सायास जावे मनांतरा सुखे तो घरा नारायणा. या अभंगावरती मी बोलण्याचा प्रयत्न केला. जसे माझे गुरुवर्य माझ्यावरती श्रद्धा केली, जसे माझे गुरुवर्यांनी मला आशीर्वाद दिला तसं मी बोलण्याचा प्रयत्न केला. जे काही चुकलं असेल ते माझ्या स्तोत्रात टाका आणि जे काही बरोबर असेल ते घरी घेऊन जा. मी असं सांगितलं घरी घेऊन जा. जे काही चांगलं असेल. एकाने माझी नवीन चप्पल घेऊन गेली म्हणून मी आता साधी चप्पल घालतो. काय म्हणून मी साधी चप्पल. जे काही चांगलं मी बोललो असेल ते घरी घेऊन जा आणि जे काही चुकलं असेल तुमचं लहान लेकरू म्हणून मला माफ करा. ज्याला 3 मुलं असतील त्याने मला 4था मुलगा समजा, ज्याला 2 असतील त्याने मला 3रा मुलगा समजा, ज्याला 1 असेल त्याने मला 2रा मुलगा समजा आणि ज्याला कोणताच मुलगा नसेल त्याने मला वटीत घ्या.